आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास 25वे प्रकरण अवतीभोवती होणारे बदल स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 अ. काय करावे बरे? आवळ्याच्या फोडी वाढण्यासाठी दिवसभर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचे आहे. उत्तर. आवळ्याच्या फोडी घराच्या छतावरती किंवा अंगणात उन्हामध्ये ठेवाव्यात. आ. जरा डोके चालवा. तुमची सावली अगदी लहान असते त्यावेळी सूर्य कुठे असतो? उत्तर. आपली सावली अगदी लहान असते त्यावेळी सूर्य डोक्यावरती असतो. चंद्राची कोर म्हणजे काय? उत्तर. चंद्राचा अत्यंत लहान प्रकाशित असलेला भाग म्हणजेच चंद्राची कोर होय. एका अमावस्यापासून पुढची अमावस्या किती दिवसांनी येते? उत्तर. एका अमावस्यापासून पुढची अमावस्या सुमारे 30 दिवसांनी येते. सकाळच्या वेळेस उमलणाऱ्या फुलांची यादी करा. उत्तर. सदाफुली, मोगरा, प्राजक्ता, तगर इत्यादी सकाळच्या वेळेस उमलणारी फुले आहेत. तुम्हाला माहीत असलेल्या सर्व फुलांची तुम्ही येथे नावे लिहू शकता. ई. गाळलेले शब्द भरा. 1. वटवाघूळ निशाचर प्राणी आहे. गाळलेली जागा आहे निशाचर. 2. पोट भरेल की गाई म्हशी निवांत ठिकाणी बसून रवंथ करू लागतात. 3. रात्र संपत आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते. रिकामी जागा आहे पक्ष्यांना. 4. सूर्य उगवला की ऊन कोवळे असते. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओ. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. सावल्या लांब कधी पडतात? सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी सावल्या लांब पडतात. 2. आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या कशा होतात? उत्तर. आकाशात सूर्य डोक्यावरती आला की सावल्या आखूड होतात. 3. अमावस्येच्या नंतर किती दिवसांत चंद्राचा आकार मोठा होत जातो? उत्तर. अमावस्यानंतर सुमारे 15 दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो. प्रश्न क्रमांक 4 मधमाशा फुलांपाशी कशासाठी येतात? उत्तर. मधमाशा फुलांपाशी मध गोळा करण्यासाठी येतात. ओ. चूक की बरोबर ते सांगा. 1. अमावस्येच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. बरोबर. 2. काही सजीव सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात. बरोबर. 3. चंद्र त्रिकोणी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. चूक. 4. भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. बरोबर. 5. सूर्य हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो. चूक. ए. एका शब्दात सांगा. दररोज चंद्राचे निरनिराळे आकार दिसतात ते चंद्रकला. 2. जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी निशाचर प्राणी. 3. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा असे म्हणतात. 4. ज्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही त्या दिवसाला अमावस्या असे म्हणतात. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.